नमस्कार. तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपा पुन्हा सत्तेत आली आणि नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पार असा नारा भाजपा नेते सतत देत होते. पण भाजपा हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना महागात पडला. राज्यात भाजपची गाडी 23 वरून 9 वर घसरली. शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा तर अजित पवारांना केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं. आता हा 4 जून नंतरचा इतिहास सांगायचा कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका येत्या 6 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेसोबत सर्व राजकीय पक्षांनी विधानसभेची सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे ते महाराष्ट्रात भाजपचं पणाला लागलेलं सर्वस्व. महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल हा महायुतीविरुद्ध लागला. यामुळे भाजपा बॅकफुटला गेली आहे. पक्ष फोडाफोडी, मराठा आरक्षण, कांदा निर्यात बंदी अशा अनेक कारणामुळे भाजपला या लोकसभेत फटका बसला. हीच परिस्थिती विधानसभेला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेच्या निवडणुका पार पडताच तिकडं मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा विधानसभेला महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जरी लोकसभेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असली तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीमुळे मिळालेली सहानुभूती ही सध्या तरी जमेची बाजू झाली आहे. या सहानुभूतीमुळे विधानसभेला भाजपा चांगलाच डॅमेज होऊ शकतो. लोकसभेला अजित पवार यांच्यामुळे भाजपला जास्त फटका बसला असं म्हणत जात आहे. अजित पवारांनी प्रत्येक वेळी शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही जनतेला मान्य नव्हती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांचा भटकती आत्मा असा केलेला उल्लेख हा लोकांच्या कायमचा लक्षात राहणारा आहे. विधानसभेला भाजपा बॅकफुटवर जाण्याचं अजून एक कारण म्हणजे महायुतीत निर्माण झालेली तेढ. सर्व काही गोष्टी ठरण्याचा आधीच अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं की शिंदेकडे जेवढे आमदार आहेत तितकेच आमच्याकडं आहेत, त्यामुळे विधानसभेला समान जागा वाटप कराव्या लागेल. या विधानामुळे महायुतीत अनेक तेढ निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टी भाजपला हाताळणं अवघड होणार आहे. यामुळे विधानसभेला भाजपा पुन्हा उभा राहणार की अजून ढासळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपा महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.